नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. आज एक कमी दाबाची रेषा किंवा वाऱ्याची खंडितता उत्तर तमिळनाडू व नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातून कर्नाटक व मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणासहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्याच्या संपूर्ण भागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात येलो अलर्ट दिलेला आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील 72 तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.